पत्ता कड़वा है, गिरीश महाजन कड़वा है, अरविंद का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन कड़वा है। बोल बहुजन अल्लाह बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, बोल बहुजन अल्लाह बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, लाठी लेके, हल्ला बोल, लाठी लेके, हल्ला बोल, डंडा लेके, हल्ला बोल, डंडा लेके, हल्ला बोल। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। दादाशाही नहीं चलेगी। प्रजासत्ताक दिनामध्ये जो अपमान झालाय बाबासाहेब आंबेडकर यांचा, तो खरं तर जाणीवपूर्वक केला गेलेला एक काय म्हणतात कट असू शकतो की सगळ्या सैनिक स्वातंत्र्य सेनानींची नावं त्यांनी घेतली गिरीश महाजन यांनी, पण जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव टाळलं गेलं आणि त्याला वाचा फोडण्याचं काम जे आहे ते आपल्या एका महिलेनं तिथं केलेलं आहे, माधुरीताई जाधव यांनी। तर हां, वनरक्षक म्हणून त्या तिथं होत्या, उपस्थित होत्या, तर त्यांनी ते काम केलं आणि खरं तर 26 जानेवारी हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो। त्या अर्थी संविधान आणि बाबासाहेब यांचं जे एक नातं आहे ते तिथं दाखवलं गेलं पाहिजे, पण असं पद्धतीनं तिथं काहीही झालेलं नाही आहे, जाणीवपूर्वक ते टाळलं गेलेलं आहे आणि हा खरंच एक मोठा गुन्हा आहे असं आम्हा महिलांना सुद्धा वाटते। आणि ज्या संविधानामुळे आम्ही इथं आहोत, ज्या संविधानामुळे आम्ही व्यक्त होत आहोत, त्या संविधानाचा अपमान आणि त्याहून जास्त बाबासाहेबांचं नाव घेणं टाळणं हा एक निंदनीय प्रकार, याचा आम्ही खरंच निषेध करतो। धन्यवाद। आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे सर्व विंगचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये काल 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिन असताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी पालकमंत्री असताना तरी त्या सभेमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिल्यानंतर 26 जानेवारी रोजी 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्या अर्थाने संविधानाची अंमलबजावणी सुरुवात झाली आणि संविधानाची अंमलबजावणी सुरुवात झाल्यामुळं सर्वसामान्यांना, वंचितांना, कष्टकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळायला लागला। याची जाणीव सर्व भारतीयांना, सर्व मंत्र्यांना आणि सर्व राज्याला असताना देखील महाराष्ट्र राज्याचे एक घटनात्मक पद पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये प्रजासत्ताक दिनामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणून बुजून या ठिकाणी टाळले। त्यांचं मत असं आहे, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, अनावधान राहिलं आहे, परंतु या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, गिरीश महाजनसारख्या घटनात्मक पदावरती असणाऱ्या व्यक्तीकडून अनावधान ही गोष्ट राहीत नाही। जाणून बाजून नीच प्रवृत्तीच्या या भाजप शासित राज्य आल्यापासून या लोकांनी भारतीय संविधानाची बदलण्याची भूमिका घेणे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कमेंट करणे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाणून बुजून अवमान करणे, या संदर्भात नेहमीच यांची भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली आहे। आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असं आम्ही एक आवाहन करतो, तत्काळचे जलसंपदा मंत्री आहेत, ज्यांना घटनात्मक पद असताना देखील ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेच्या शिल्पकारांचं नाव देखील त्या माणसाला आठवत नसेल, त्या माणसाचं अनावरण राहिलं म्हणत असेल, चुकीचं वाक्य वापरत असेल, त्याची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करायला पाहिजे, तात्काळ राजीनामा घ्यायला पाहिजे। आणि त्या वेळेला आमच्या माधुरीताई जाधव यांनी त्या ठिकाणी एकदम निर्भयपणे भूमिका घेऊन आज जे काय राज्यात सुरू आहे, जे आमचे पूर्वीचे जे काय आमचा काळ होता, पूर्वीची काय मनुस्मृती पद्धतीने जे काय आम्हाला आमच्या बहुजन बांधवांना वागणूक मिळत होती, तीच वागणूक आता येते का अशी एक शंका आणि परिस्थिती निर्माण झाल्यामुळं एक आमच्या महिला भगिनी वर्दीवर असताना देखील त्या ठिकाणी निर्भयपणे त्या भूमिकेमध्ये ठाम राहिल्या, त्याबद्दल आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्या ताईंचं अभिनंदन करतो आणि या गिरीश महाजनांचं आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो।